वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मधील विरार पश्चिमेकडील चिखलडोंगरे गावातील विविध प्रलंबित विकास कामे आता पूर्णत्वास येणार आहेत। महापालिकेमार्फत गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेद्वारे घरोघरी पाणी वितरण केले जाणार आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी येथील इतर विकास कामांना गती देऊन ती कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकारी वर्गाला दिले आहेत। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकास कामे पूर्ण करण्यात येत असून चिखलडोंगरे गावात अमृत योजना 2चे काम ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। यावेळी माजी नगरसेवक रंजन पाटील, चिखलडोंगरे गावातील माजी सरपंच रामचंद्र मेहर, सामाजिक कार्यकर्त्या ममता म्हात्रे, कार्यकर्ते गणेश पाटील, हरिश्चंद्र भगत, कैलास पाटील, भावेश पाटील व ग्रामस्थ यांची यावेळी उपस्थिती होती। वसई विरार महापालिकेवर प्रशासक असताना चिखलडोंगरे गावातील विविध विकास कामे रखडलेली होती। गावातील स्मशानभूमीचे नूतनीकरण, रस्त्याला वीज व्यवस्था तसेच चिखलडोंगरे ते आगाशी या रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम रखडले होते। याबाबत महापौर अजीव पाटील यांना या कामाबाबत माहिती दिली असता अधिकाऱ्यांना घेऊन कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। त्यानुसार ही सर्व कामे आता जलद गतीने करण्यात येतील असे माजी नगरसेवक रंजन पाटील यांनी बोलताना सांगितले। नमस्कार। आज चिखलडोंगरे गावात जेव्हा पाहणी दौरा केला त्या दरम्यान गेली 5.5 वर्ष जी रखडलेली कामं होती, जे आपण सांगतो विकास कामं चालू करायच्यात, पण प्रशासक असल्या कारणाने कुठलीही कामं होत नव्हती। त्याचे आम्ही आता आज पाहणी आमचे इंजिनियर इकडचे बांधकाम इंजिनियर जुनेद शेख यांना सोबत घेऊन इकडे दौरा जो केला त्याच्यामध्ये आम्ही चिखलडोंगरे गावातील स्मशानभूमीचा साईडचा जो वॉल कंपाऊंड होते तुटलेला आहे, जीर्णावस्थेत आहे, त्याचा पाणी दौरा केला। ते काम कसं लवकरात लवकर होईल त्याकडे लक्ष दिलं। त्यासोबतच त्या स्मशानभूमीसोबत गेले 2 वर्ष अगोदर मी जे काम टाकलं होतं स्ट्रीट लाईटचं, जेणेकरून अंधारात जेव्हा एखाद्या गावात मरण होते तेव्हा अंधारात ते घेऊन जावं लागते, ती स्थिती अचानक भयानक असते। त्यासाठी स्ट्रीट लाईट घेतलेली आहे। त्याचे मी सब इंजिनियर आपले स्ट्रीट लाईटचे सागर यांच्याशी बोलणं केलं। त्यांचं म्हणणं की आम्ही ते काम टाकलेलं आहे पण ते प्रोसिजरमध्ये आहे। त्या व्यतिरिक्त गेल्या 3 वर्ष अगोदर माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर जेव्हा इथे संपूर्ण पाणी भरलं होतं तेव्हा इकडची पाहणी केली असता चिखलडोंगरे गाव जो 100% गावामधील 90% लोक जे आगाशीचा वापर करतात, आगाशी गावाचा वापर करत असतात, त्यासाठी एक जीर्णावस्थेत असलेला ब्रिज बघितला, लाकडी ब्रिज, तो अतिशय खराब परिस्थितीमध्ये होता। तेव्हा तत्कालीन आयुक्त अनिल पवार यांना सांगून की हा ब्रिज लवकरात लवकर कसा होईल ते बघितलं पाहिजे। पण हाही ब्रिज गेले 3 वर्ष झाला रखडलेला आहे, जेणेकरून आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा आम्हाला निधी कमी असला सांगितलं गेलं। पण आता आमचे महापौर बसलेले अजीवजी पाटील यांना आम्ही हे काम सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की सोबत तुम्ही इंजिनियरला घेऊन जा, आपण लवकरात लवकर काम चालू करू। आणि त्या अनुषंगाने आजची पाहणी केल्यानंतर आम्हाला समाधान मिळते, आमच्या गावकरी सोबत आहेत की निश्चितच ते काम लवकरात लवकर होतील आणि आमच्या गावातील लोकांना एक चांगलं सहाय्य मिळेल। त्याबद्दल मी आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर, माझे आमदार शक्तीदादा ठाकूर व आमचे महापौर अजूजी पाटील असतील, उपमहापौर मार्शल लुपिस असतील, आमच्या समाजसेविका, आमच्या कार्यकर्ता ममता म्हात्रे आहेत, आमचे पोलीस पाटील गणेश पाटील आहेत, आमचे कार्यकर्ते भावेश पाटील, माजी सरपंच रामचंद्र मेहर, या सर्वांनी एकत्रित येऊन हा पाणी दौरा केलेला आहे। निश्चितच लवकरात लवकर कामे होतील अशी आशा बाळगतो। धन्यवाद।